श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. तर स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे नवीन आहेत स्वामी सेवेमध्ये. त्यांना खूप सारे प्रश्न असतात की मी आता स्वामींची सेवा, मी स्वामी भक्त तर झालोय, मला स्वामींची सेवा तर करायची आहे, पण ही सेवा मी घरी कशी करू किंवा किती दिवसाची करू, कोणती सेवा करू, हे सगळे खूप प्रश्न असतात नवीन. कारण की मी पण जेव्हा नवीन आली होती ना स्वामी भक्तीमध्ये, स्वामी सेवेमध्ये, त्यावेळेस मलाही वाटायचं की ही सेवा करू, ती सेवा करू, पण माझ्याकडे वेळ तर एवढा नाही आहे. मुलं, घरातली कामं, या सगळ्यामधून मी वेळ कसा काढू? तर खास त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. आणि त्याचबरोबर जे खूप दिवसापासून स्वामींची सेवा करतात त्यांनी देखील ही छोटीशी स्वामींची सेवा कशी करावी हे नक्की बघा. आणि त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या निष्ठा या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्की करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, तुम्हाला स्वामींची घरी सेवा करायची असेल, ज्यामध्ये तुम्हाला जास्त नियम नको असतील, कारण जे कामाला जातात त्यांना प्रॉपर वेळ देता येत नाही रोज सेवा करण्यासाठी. ज्या महिला कामाला जातात त्यांच्यासाठी तर घरातली कामं, मुलं, ऑफिस यामधून जास्त वेळ काढणं खरंच खूप कठीण होतं. पुरुष मंडळी तरी थोडाफार वेळ देऊ शकतात, पण महिलांसाठी थोडं जास्त कठीण होतं. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींच्या कमी वेळेची सेवा, जी तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने केली तर तुम्हाला त्याचे फळ नक्की भेटेल, अशी सेवा तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात पहिलं, तुम्ही स्वामी भक्त म्हटल्यावर तुमच्याकडे स्वामींचा फोटो तर असेलच किंवा स्वामींची मूर्ती असेलच. पण जर नसेल तर तुम्ही त्या फोटोला किंवा मूर्तीला नक्की घेऊन या. आणि मूर्ती किंवा फोटोची आपल्याला आपल्या देवघरात स्थापना करून घ्यायची आहे. तुम्ही फोटो आणा, मूर्ती आणा, पण ती केंद्रातूनच शक्य होत असेल तर तुम्ही ती केंद्रातूनच आणा. कारण की केंद्रातलं जे वातावरण असतं, जी पॉझिटिव्हिटी असते ना, ती आपल्या घरात येते फोटो सोबत. त्याच्यामुळे तुम्ही शक्य असेल तर केंद्रातून किंवा मठातूनच तो फोटो किंवा मूर्ती आणा. जर शक्य नसेल तर तुम्ही दुकानातून आणली तरी चालेल. आणि सगळ्यात महत्वाचं, जर का तुम्ही त्या फोटोची आणि मूर्तीची स्थापना ना गुरुवारच्या दिवशी केलं ना, तर खरंच खूप जास्त शुभ आहे. इतर दिवशीही चालतं, असं काही प्रॉब्लेम नाहीये, पण शक्य होत असेल तर गुरुवारी नक्की करा. आणि रोज सकाळी आपण जो कोणता स्वयंपाक केला असेल ना, तो देवपूजा केल्यानंतर, म्हणजे स्वामींची पूजा, देवाची पूजा केल्यानंतर तो स्वयंपाक, अगदी तुम्ही भाकरी भाजी केलेली असेल ना, तो रोज नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. आणि तोच नैवेद्य तुम्हाला त्यानंतर दुपारी जेवताना, रात्री जेवताना, कधीही तो नैवेद्य तुम्हाला खायचा आहे. तो नैवेद्य वाया जाऊ नये याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर स्वामी भक्तांना तुम्हाला काय करायचं आहे, रोज एक माळ श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर 11 माळी जप केला तरी चालेल. पण तुम्ही कामाला जात असाल, घरात खूप सारं तुमच्याकडे काम असेल, तर कमीत कमी 1 माळ तरी करा. व त्यासोबत स्वामी चरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय वाचायचे आहेत. रोज फक्त 3 अध्याय वाचा. त्याला खूप काही वेळ लागत नाही. त्यातील थोडेसे अध्याय आहेत मोठे, पण बाकी अध्याय तर खूप छोटे छोटे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही दिवसाला 3 अध्याय नक्की वाचू शकता. याच्यासाठी तुम्हाला कोणतेही नियम पाळायची गरज नाही आहे. तुम्ही बाहेर गावी जात असाल, कुठेही जात असाल, तुम्ही सोबत घेऊन गेले माळ, स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक तरी चालेल. फक्त तुम्हाला विटाळामध्ये माळ वाचायची, म्हणजे मंत्र बोलायचा नाही श्री स्वामी समर्थ महाराजांचा. आणि त्यासोबत तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक वाचायचं नाही. व त्यासोबत जर तुम्ही मांसाहार करत असाल तर त्या दिवशी तुम्हाला ते करायचं नाही आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही परत नसेल खाल्लेलं तर त्या दिवशी तुम्ही 1 माळी जप, जेवढे तुमच्याच्याने शक्य होत असेल तेवढं करा. व त्यासोबत स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक नक्की वाचा. तर ही साधी सोपी सेवा आहे जी तुम्ही रोज करू शकता. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या तुमच्या भावना आहेत आणि भक्ती आहे. जर का तुम्ही शुद्ध भावनेने 1 माळी जप आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय वाचले ना, तर बघा, स्वामी महाराज तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाहीत. तर नक्की ह्या सेवा करा. तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक, माळ, हे सगळं तुम्हाला केंद्रामध्ये इझिली मिळून जाईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.
व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.